हे मुख्य मंदिर आहे आणि या कंपाऊंडमध्ये असलेले हे सगळे मंदिर. अजून या साईडला पण अजून भरपूर सारी मंदिरं आहेत जी इथून दिसत नाही आहेत. हा लिंगराज मंदिराचा कळस, मला कळस दर्शन तरी झाला. मला ए बाबू आप किती गुन्हा बघ काय ए टुट्टू शेट बाबूला फेकून मारला तुला फेकून मारला. अंगावर ठेवणारच नाही. घातली चप्पल टाका यांच्या डोक्यानं उरडा. नाही बाई नाही जम्प वन बस झालं. हॅलो एव्हरीवन, हॅलो स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा विक्रांत पाटील ब्लॉग्स या आपल्या हक्काच्या आगरीकोली ब्लॉगिंग चॅनलवर. आणि आजच्या दिवसाची सुरुवात आपली कुठून होते? पुरी. हां, कुठे? जय जगन्नाथ. तिथे कॅमेऱ्यात बघून बोल जोरात. जय जगन्नाथ. हरे कृष्णा. सो आम्ही निघालो आता. आमचा आज पुरी सोडतोय आणि आम्ही आज आम्हाला साईट सीन आहेत. साक्षी गोपाल मंदिर आहे, लिंगेश्वर मंदिर आहे, 1-2 मंदिरं आहेत आणि आम्ही सगळे निघालो आहे. आपली मंडळी खाली आहे. माझं पण सामान वगैरे खाली नेलं आहे. मी टिक्का नाही लावला. हा चल बाहेर आतमध्ये चल. ये इकडे. आणि इकडे आमचं तिकीट ये इथे. 1 2 नको यो कोण खाईल? आम्हाला नाश्त्याला मस्तपैकी वडे आणि सँडविच होते, पण बाहेर वरती थंडी होती म्हणून आम्ही रूममध्येच घेऊन आलो. थांब रे थांब. चांगला करतो ना. वाव, तो आता तिथे हँडसम दिसायला लागला रे. बघू इकडे बघ कसा हँडसम दिसतो बघ. तू मामावर गेलाय ना म्हणून एवढा भारी दिसतो ना. इकडे बघ रे, इकडे बघ. वाऊ, हे का चल पटापट. चलो आता आपण निघूया. साईट सीन साठी जायचंय. ये तुम्ही रेडी आहे का? केवढा टाइम लागतो तुम्हाला? सो आम्ही आलो खाली आणि काय येणार आहे? ढालागाडी येते. ढालागाडी म्हणजे मॅजिक. ढालागाडी येते. बाकी सगळे रेडी आहे तिथे. चायनीज 1 नंबर होता. आणि इकडे मंचुरियन पण भारी. सूप पण भारी. वाटणार आहे पण भारी. शेजवान चटणी भारी. बरोबर होती. मस्त होता. सो आता झाला नाश्ता. हो खाल्ला मी. रूम मध्ये वरती थंडी होती तिथं. आणि इकडे जशी आपण शॉपिंग करतो ना मार्केटमध्ये, ती शॉपिंग केल्यावर मग एकमेकांना दाखवली नाही तर ती मजा काय शॉपिंग. आम्ही शॉपिंग केली नाही त्याच्यामुळे मग ती बघ साडेवर दाखवले. आत्या नाश्ता केला का? नाश्ता केला हो आता शेठ? नाश्ता केला का बरं? गाडी पुतले बघा जरा. गाडी पुतले याला कसं थोडा खड्डा दिसला नाही. गाडी काय का फिरतो बघा. हमारे सब कोई निकल जाएगा. चलो मारो. चलो हो गया. चल जाइए. सरळ कर स्टेडी. जाऊ दे. फिरव आता. नाही जाऊ दे. चाल. चलो आता त्या फसलेल्या गाड्या तर निघाल्या. आता आमच्या गाड्या येतील आणि आम्ही आता सामान भरू याच्यामध्ये. पहिले किचनचं सामान भरतोय आम्ही. किचनचं सामान भरलं की बाकी आमच्यासाठी या गाड्या आल्यात. पण माहिती आहे ना पब्लिकचं कसं असतं. टाव मच्छी बाजार भरून ठेवले इथं हॉटेलच्या बाहेरच. हा भाई इथं बोल.
सो आम्ही आलो पार्किंग मध्ये, अख्ख्या पुरीमध्ये शॉपिंग केली तरी पण इथे मैया काय ना ना. गुड मॉर्निंग, गुड मॉर्निंग. अरे घे ना बाबूला घे, बाबूला घे, बाबूला घे, बाबूला घे. बाबूला काय पॉपेट त्याला पॉपेटच वाजतो. ती त्यात सिंग त्यात तो मला सिंग तुझा पॉपेट आणीन तसा. नो बस. वा वा वाव वाव. मम्मीला सांग, मम्मीला सांग. सध्या काय तर जावं लागतं. सामान बी बनवायला साध्या इथे बहीण घरा ब्रँडेड त्या पण वाव. मम्मीला सांग, मम्मीला सांग. मला काल काय बोलत होता, मला काल ना मला सांग, मला पर्स नको, मला पॉपेट पाहिजे. रात्री काय बोलला मला, यासाठी बोलायला शिकलाय का तू? अरे यासाठी बोलायला शिकलाय का? हा शॉली बिली नको, असा शॉली नाही असतो, कान पकडून शॉली असतो. पहिले मामा आता बोलते. शॉली मामा योग्य ते पोरीनं येईल की काम. नाही योगे 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 यो पाहिजे. पर्स नको, तुला पॉपेट आणतो. असं असं पाहिजे, असं पाहिजे. ते घे ना मम्मी, घे ना. मम्मी नो पॉपेट सांगते, आणू. मम्मी नो सांगते, मम्मी नो सांगते. चढू 350 का 150? तर चला आता आम्ही तिथे बस ना. आम्ही निघालो आता आमच्या पुढच्या प्रवासाला. आणि इकडे आमचे बाळू मामा होते, ते चेंज झालेले आहेत. दादा नाव का तुमचं? अमोल. अमोल दादा आलेत. गाडीचे मालक आले. सचिन भाऊ. अच्छा सचिन भाऊ आहेत का? हा. आता टेन्शन ना, आता गाडी मालकच सोबत असलं काय टेन्शन आहे. इकडे होते जरा आपला. आणि आपले आचारी मामा काय बोलता? ओके. वडे भारी होते आज. हा ना. हा मी आलो नाश्त्याला, पण रूम मध्ये मागवलेले. हा ना? चला आपण आपला पुढचा प्रवास चालू झालेला आहे आता. किलोमीटरच्या अंतरावर साक्षी गोपाळ हे ठिकाण आहे. साक्षी गोपाळची अशी माहिती आहे की भगवान श्रीकृष्णाने आपल्या भक्तासाठी तिथे साक्ष दिली होती. तर पौराणिक कथा अशी आहे की इथले पूर्वीचे एक वृद्ध ब्राह्मण तीर्थयात्रेसाठी उत्तरेच्या दिशेला गेले भारतामध्ये, वृंदावन, ब्रज, द्वारका इतर ठिकाणी. तर त्या वृद्ध ब्राह्मणाने पुरीमधीलच एक गरीब घरातल्या ब्राह्मणाला, जो बी कृष्ण भक्तीचा एक आदर्श नमुना मानला जाईल असं त्याला सोबत घेतलं आणि ते उत्तरेच्या यात्रेमध्ये गेले. यात्रेच्या दौरान वृद्ध ब्राह्मण होते, ते यात्रेच्या दरम्यान आजारी पडले. तर त्या आजारपणामध्ये जो त्यांनी सोबत घेतलेला तरुण मुलगा होता ब्राह्मणाचा, गरीब घरातला, त्यांनी त्याची खूप चांगली सेवा केली. तर ब्राह्मणाला असं वाटलं की हा मुलगा, त्याचं ऋण मी कसं उतरू. तर त्यावेळेस ब्राह्मण श्रीकृष्णाच्या दरबारामध्ये, वृंदावन मध्ये, ब्रज मध्ये देवाच्या समक्ष त्या मुलाला म्हटला, आता तर माझ्याकडे तुला इथे देण्यासारखं काही नाहीये, पण मी जेव्हा परत जाईल माझ्या मुलीचा विवाह मी तुझ्याशी लावून देईन. तर घरी आल्यानंतर असं झालं की ब्राह्मणाची आणि त्या मुलाची परिस्थिती खूप भिन्न होती. जेव्हा या मुलाने 1 महिना 2 महिने वाट बघितले आणि समोरून काही आपल्याला म्हणत नाही की आपल्याला जे वचन दिलं होतं त्याच्या पूर्ततेबाबत, त्यावेळेस त्यांनी त्या ब्राह्मणांना किंवा आपल्या जे होते वरिष्ठ त्यांना विचारलं की तुम्ही मला श्रीकृष्णाच्या दरबारात असं वचन दिलं होतं, मग आता तुम्ही त्याचं काही बोलत नाहीये. ही गोष्ट मग तेव्हा गावात किंवा त्यांच्या नातेसंबंधात मुलांना कळली. तर त्या मुलांनी त्या तरुण मुलाला मारहाण करून तसंच पाठवून दिलं. पण तो तरुण मुलगा पण हट्टी होता, तो पण कृष्णाचा भक्त होता. तर त्याने पंचायत बोलावली पुरीतल्या गावातली आणि सांगितलं की यांनी मला तीर्थयात्रेला घेऊन गेले, त्यांना गरज होती, मला सोबत नेलं, मला तिथे आश्वस्त केलं की मी माझ्या कन्येचा विवाह तुझ्याशी लावून देईन. पण आता हे इथं आल्यानंतर यांच्या मुलाच्या दबावामुळे किंवा इतर नातेसंबंधाच्या दबावामुळे नाही म्हणतात. त्यावेळेस तो तरुण भक्त म्हणाला, त्यांनी श्रीकृष्णाच्या दरबारामध्येच मला असं वचन दिलं होतं, त्यावेळेस तिथे फक्त भगवंत होते, मी होतो आणि हे होते, आमच्या तिघांखेरीज कोणीच नव्हतं. आता ब्राह्मणांचं बी काम सोपं झालं. त्यांना वाटलं की आता याच्यात पुरावा काही नाहीये, पण आपल्या बोलण्यामध्ये त्या तरुणापुढे फसले आणि त्यांनी एका अटीवर
त्या तरुणाला मी साक्ष द्यायला येतो तुझ्या सोबत, पण मी तुझ्या सोबत येतो तर मी तुझ्या पाठीमागे चालेल. माझ्या नुपुरांचा घुंगराचा आवाज तुझ्या कानावर येत जाईल. तर असं समज मी तुझ्या पाठी चालेल. जोपर्यंत तू मागे वळून बघणार नाही मी तुझ्या पाठीशीच असेल. पण जेव्हा तू जिथं पाठीमागे वळून बघशील की कृष्ण आहे की नाही, त्यावेळेस मी तिथेच थांबून घेईल. हा तरुण मुलगा त्यांचे सोपस्कार पार पाडत वृंदावनवरून त्याने त्यांना इथे आणलं. त्यांना रस्त्यात काय लागणारं जेवण खावण सगळी व्यवस्था त्याने महिना 2 महिने काय टाइम लागला असेल त्या पिरियड मध्ये केली. किलोमीटरवर साक्षी गोपाळला. त्या मुलाच्या मनात असं आलं की आपण एवढा प्रवास केला आपण फक्त नुपुरांच्या आवाजानेच केला. भगवंत खरोखर आपल्या बरोबर आहे की नाही म्हणून त्याने मागे वळून बघितलं तर श्रीकृष्ण त्याच्या पाठीमागेच होते. नाही ही घटना या साक्षी गोपाळ गावात घडली, त्या ठिकाणावर घडली. म्हणून श्रीकृष्णाने त्या पंचायतीला त्या वृद्ध ब्राह्मणाला सगळ्यांना सांगितलं की हा जो बोलतोय तो बरोबर आहे. याने माझ्या समक्ष अशी साक्ष आपल्या असा बोललेलं आहे या तरुणाला. तेव्हा मग त्या गावकऱ्यांनी पंचायतीने आणि मुलांनी देव साक्षात आले, ठाकूरजी आले म्हणून तो विवाह लावून दिला. म्हणून त्या ठिकाणाला साक्षी गोपाळ असं नाव पडले. तर चला आपण साक्षी गोपाल मंदिराची माहिती ऐकली आणि काय पहिले पाया पडू. हे बघ पहिले बाप्पा करू. अरे पहिले बाप्पा करू. हे बघ घे मग घे अम्माय बघ घे अम्माय बघ चल पहिले पाया पडू. चल ऐक एकदा वरती आहे आधी पहिले तिकडे बाप्पा कर. कशा करशील मंदिरात गेल्यावर कशा करशील? शुक दे. कशा करशील? हा शुक दे. आपण आधी जाऊया मंदिर आहे इथे. चल हातपाय धुवून जाऊया आपण. आम्ही पोचलो आता साक्षी गोपाळ मंदिराच्या इथे. आमचं काय आहे ज्यूस पितो. ज्यूस पाहिजे. ए मम्मी ज्यूस दे. त्याला ज्यूस दे. त्याला ते नाही पाहिजे तू पाहिजे. त्याला ज्यूस दे. ज्यूस पितो ना? ज्यूस पितो का नाही? इकडे जा. इकडं 1 मिनिट सरळ बस. तुझा व्हिडिओ घेतोय गाईस. तू बघा कुठे बसलाय. अरे देवा करतो का रे? मला सांगितलं मी. चला आमचं आता साक्षी गोपाळ मंदिराचं दर्शन झालं आणि आम्ही आलो इकडे. इथे आमचं लिंगराज मंदिराचं दर्शन आहे. त्याच्या आधी आम्ही जेवण करू. जेवण केल्यानंतर मग आम्ही लिंगराज मंदिर बघायला जाऊ. आणि टुटूशेट झोपलेला. टुटूशेटला कशा उठवला मी? टीट कर. कशा करला? टीट कर. टीट. आणि टुटूशेट उठला. स्वामी आता जेवण वगैरे करू. चला आम्ही आधी जेवण करू. आणि जेवणाला काय? वरण भाजी. कसली भाजी? मुगाची भाजी. मुगाची ना? आणि नॉनव्हेज वाल्यांसाठी पण बोंबीच्या बाजूला भात घे ना. बोंबील गाव तिकडे चाल. चालेल येते. चल मी जेवायला. काय बोलता? बोंबील कुठं? याला कोणी वाली नाही काय? सुका बॉम्बे हे बघा काढा व्हिडिओ आता ते बघा कोणला बोंबील वाला? आईला बोंबील. मामा 2 बोंबील माझ्याकडून जास्त राखे आईला. त्या आईने कालपासून भांडणं करून या केले. ते बोटीन पण भांडण केली. पुरीला मंदिर आणि भटजीच्या भांडण केली. बोल. अरे तिथं रिक्षावाल्याला पण भांडण केली. कुठं सूर्य मंदिर जवळ. पुरीला सूर्य मंदिरला भटजीच्या हातांच्या नोट हे आई रिक्षावाल्याची पण भांडण केलं. हा काय? काय केलेलं का पैसा उसका
आई माझं लक्ष नाही खरा गया ए, बरं. रिक्षावाल्याचं भांडण गेली सूर्य मंदिरला मी काय केले उसका पैसा दे का उससे ले तुला काय वाटलं माझं लक्ष नव्हतं का बरोबर आहे आपण काय बोलायचा काय झालं हा, मग बघितलं का? पाणी घेऊ लागलं. So, चलो आपण म्हणजे आई ए तिच्या तो सीन एकदा मला व्हिडिओ सांगशील नंतर त्या मंदिरांचा आपली आली मम्मी मागत होती त्याला ये दे चाबी दे त्याने चाबी नाही दिली त्याने डॉलर दिला मी तर वाचकले पैसे त्या उचकलं पैसे डॉलर दे जाताना की पैसे डोका फिरला माझा आपण पैसे चावी मागतो डॉलर दिला मला $200 $1 होता आईने 100 रुपये दिले का 100 रुपये चावी दिली त्याने डॉलर टेकवला आता आईने डॉलर पैसे वाचकले चावी पाहिजे तर चला आपण जेवण करून घेऊया हा टुटू कुठं काय रे असतो का जा मम्मी बोलव दे भाऊ का जा देव तिथे नाही राहता आई जवळ मला भेटेल काय शनिवार आहे तिचा जागा द्या काढतोय ब्लॉग मध्ये घे चलो आम्ही मी पण जेवण घेतो मला पण एक द्या चला आमचं जेवण वगैरे झालं आता जायचंय लिंगराज मंदिरात दर्शन करायला सर्व शिवलिंगांचा राजा लिंगराज मंदिर काय चल दर्शन करू चल आपण चल नाही भी नाही धावत गेल्यावर ते पलतील हे बघ. धाव, 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 धाव. धाव, 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 पलतील ना कसे ते. अरे धावत जा ना येड्या. असं नाही का? चल तिकडे. हा? ते आले बघ आले बघ आले बघ आले बघ फायनली आम्ही पोचलो लिंगराज मंदिराच्या बाहेर आणि हा मंदिर पण खूप छान आहे आणि मम्मीला पंत्या पण दिसल्या मम्मी गाडी बघ मम्मी गात्या आणि मम्मी गाड्या बिड्या वगैरे गाड्या काही दिसल्या. दिसल्या हो सो चलो आपण मंदिर पुढे आहे हा म्हणजे हा बघा हाच मंदिर आहे मी तुम्हाला दाखवतो पण त्याआधी मम्मीला काय दिसलं ते मी दाखवतो हे बघा काही दिसलं गाड्या दिसत नाही तुला भूक लागलेली तर गाडी दिसलेली का तुझे मुलं ठोकला होता त्यांनी मला हे बघा तुला जाता येईल मी गाडी बघून झालं तुम्ही आवाज दिला म्हणून हो मग नेलं आणि काय ठोकून ते झाडापर्यंत नेला तर ते झाडापर्यंत नेलं तर त्यांनी उर्मी तुला आवाजच नव्हता दिला ही दगडाची आहे पण ती दगडाची तर चलो आपण आलो थांब ना हा पहिले पाया पडू चल ना पहिले शुक ते करशील ना इकडे बघ तू हट्टी आहे तर मी पण हट्टीच आहे इकडे बघ पहिले शुक ते करशील ना तर बाबा गाडी आली मम्मी गेली तर गाईज आता जम्प सो चला आपण आलो मंदिराजवळ मी तुम्हाला मंदिर दाखवतो हे मम्मी गेली हे बघा हाच मंदिर मी कसं दाखवतो बघा चला आपण दर्शनाला जाऊया आतमध्ये फोन अलाउड नाही आहेत फोन आपला गेटवरच जमा करतील चला तरी पण आपण मंदिराचा जेवढा परिसर मला जेवढा परिसर दाखवता येईल तेवढा मी दाखवण्याचा प्रयत्न करेन मी आलो आता मंदिराच्या एरियामध्ये आणि इथे मंदिरांचा जो पॅटर्न आहे मी तुम्हाला सांगतो जसं केदारनाथला गेलेलो आणि त्या आजूबाजूला जी मंदिरं होती त्या सगळ्यांचा स्ट्रक्चर सेम होता तसंच इथे पण आहे
जगन्नाथपुरीचं जो मंदिर आहे, जगन्नाथ स्वामींचं मंदिर, त्या मंदिराचं जी डिझाईन आहे तीच डिझाईन सगळीकडे मी तुम्हाला दाखवतो आहे. बघा, हा मंदिर पण सेम डिझाईनमध्ये आहे. हा मंदिर पण बघा सेम डिझाईन आहे. फक्त फरक हा आहे की जगन्नाथ मंदिर जो आहे त्या मंदिरावर बारीक काम, नक्षीकाम जास्त आहे आणि या मंदिरांवर तेवढी नक्षी नाही आहे, म्हणजे बारीक डिझाईन आहे ती नाही आहे. चला आपण आत जाऊया. हा असा भला मोठा कंपाऊंड आहे. चला माझ्यासोबत तुम्ही पण लिंगराज मंदिराचं दर्शन करून घ्या. इथून जायचं आपल्याला. हा ना, आणि आपल्या समोर आता मेन गेट आहे. हा मेन गेट आहे मंदिराचा. चला आपण आत जाऊया आता. हात पकड, हात द्या. हा चला आम्ही आता आलो. ते लाईन खूप मोठी आहे बघा, तिकडे पूर्ण लास्टपर्यंत लाईन आहे. पण आपल्याला आपली माणसं पुढे भेटलेली आहेत, सो मग आपण मध्ये घुसूया लाईनीत. मध्ये घुसायचं लाईनीत. ओके चल, कडीवर नाही चाल. आपण इकडे बघ, इकडे बघा. एक मिनिट होतं, एक मिनिट. आपण मंदिरात आलो ना की त्या मंदिराला आपले पाय लागले पाहिजेत. ओके, मंदिराची जी पॉझिटिव्ह एनर्जी असते ना, मग ती आपल्याला पॉझिटिव्ह एनर्जी मिळते. मग आपण शुक दे करायचा. कसा करायचा, कसा करायचा सांग, मग उचलतो. कसा करायचा सांग, मग उचलतो. आणि काय बोलायचं. हां चल ये. चला आपण इथे लाईनिंगला जाऊया. तर चला, माझं दर्शन झालं. मंदिर खूप मोठं आहे आणि खूप भव्य आहे. आणि आतमध्ये मुख्य मंदिर आहे ते पण खूप मोठं आहे. आणि त्याच्या आजूबाजूला एवढी मंदिरं आहेत ना, खूप मंदिरं आहेत. आणि आतमध्ये खूप छान वाईब आहे. आतमध्ये गेल्यावरचं खूप छान वाटलं, मज्जा आली. काहीतरी वेगळं बघायला मिळालं. म्हणजे असं मंदिरच आहेत पण एकाच कंपाऊंड, हा जो कंपाऊंड आहे या कंपाऊंडच्या आतमध्ये मेन मंदिर आहे आणि आजूबाजूला छोटी छोटी मंदिरं आहेत. मस्त वाटत होतं. आतमध्ये फोन तर अलाउड नव्हते. बघू, मी ट्राय करतो की बाहेर जाऊन जो एक्झिट गेट आहे, एक्झिट गेटच्या वरती मला काही माणसं दिसलेली, सो त्यांच्याकडे फोन होते त्यांच्या हातात. सो मग बहुतेक तरी असं आहे की तिकडून फोन घ्यायला अलाउड आहे. मग मी तिकडे आलो. आता गोल फिरून एक्झिट गेटच्या इथे येतो आणि बघू तिथून काही तुम्हाला दाखवता येतं आहे का. तर चला, मी आलो आहे म्हणजे आपली यूट्यूब फॅमिली पण आलीच. तुम्हाला घर बसल्या जगन्नाथपुरीचं दर्शन मी करून दिलं आहे. स्वतः लिंगराज मंदिर पण तुम्हाला बघू कसं दाखवायला जमतं का. चला अजून हे इकडून आहे पुढे. चार फेऱ्या गिर्या, चार अशी खूप सारी मंदिरं आहेत. चला आपण वर जाऊया. इथून छोटा रस्ता आहे. चलो मी आलो आता इथे आणि इथून वरून व्ह्यू दिसतोय. मी तुम्हाला व्ह्यू दाखवतो बघा. हे मुख्य मंदिर आहे आणि या कंपाऊंडमध्ये असलेले हे सगळे मंदिर. अजून या साईडला पण अजून भरपूर सारी मंदिरं आहेत जी इथून दिसत नाही आहेत. हा पूर्ण परिसर मंदिराचा. हे मुख्य मंदिर आहे. हे जे आहे, हा लिंगराज मंदिराचा कळस. तुम्हाला कळस दर्शन तरी झाला. तर चला आता आपण जेवढा व्ह्यू दाखवता येईल तेवढा दाखवला आणि आपण निघू आता बसकडे. आणि ते आपल्याला सोनाळ्याचे ना, सोनाळ्याचे आपले हे भेटलेत, त्यांचं पण दर्शन होतं. आणि ते आता इथून पुरीला जातील. आम्ही इथून निघू आता शेगावसाठी. इथून शेगाव करून, एक्सक्यूज मी, चाल CNG वगैरे, शेगाव करून शिर्डीसाठी निघायचं आहे. शेगाव करून शिर्डी करून मग घरी. सो चला आपण जाऊया. आणि ते दगडाच्या इथे पण पणत्या वगैरे मी विचारतो बघा मग. सो आम्ही आता बसलो बसमध्ये. काय करू, फोडू
असा दगडा वापरला का फुटेल. फोडू आईला काही करते, आई फोडून देते. आई घे, तुला नको, तुला नको. हॅलो, बोल बोल बोल. अरे ते खाऊ का मी? हा तिकडं बघ, मी खाऊ? हा हो की नाही सांग. बॉटल तर सोड, ते खाऊ मी? नाही सांग, हो की नाही सांग. हा हम हम देते मला. ए बाबू, आप किती गुन्हा बघ त्याच्या अंगात. ए टुट्टू शेट, ते बघ ठेव. बाबूला फेकून मारला तुला, फेकून मारला. अंगावर ठेवणारच नाही. कलर कसा करतेस रे? सांग, मला मारते सांग. घातली चप्पल, टाका थोडं यांच्या डोक्यानं उरं टाक. नाही बाई, नाही. जम्प वन बस झालं. इथून पडशी लागेल तुला. खाली कोण आहेत बघ, खाली कोण आहेत. खाली माणसं बसले सगळी. कोण आहे? तो भाऊ मामा आहे बघ. कोण आहे? ये इथं ये. चप्पल ये. खाली चला आता उतरायचं आपण. आता उतरा खाली. उतरत आहे. मग गाडी लावा, अरे, थांबवली. उतर गं. अरे काय बाई आहे तू? बघ बोलली सूर्याची बघ, लावून कापू दिली. याला मी. मग कोणला बोलली आता? याला सूर्याची कापू. मी इशा कारलास मागून मी बोललो. सूर्याची कापू. नाही बायला विचार, बायला बा- बोलते मी. काय बायला? सूर्याची कापू का? हा मग बघितलं, मग मानच बोलली ना तू. बायला सांगितलं म्हणजे सूर्याची कापू. सांग ना. शेवटी बोलायला बघितलं. बोलायला लावलं ना शेवटी. ती आई होईल गई. बोलायला लावलं ना शेवटी. एक फटका माझा खाला ना तो जागत मुत. बघितलं आता मारायला कमी नाही. बघितलं आता काय बोलते आता ती. मारामारी होईल. आता मारामारी व्हावं. आई आता काय करायचं सांग. न बोलता मी मारायला नाही ना बोलाय नाही. ते घाबरते मला, मी घाबरते. ए आई, ओ आई, ते मंदिरात मरली. मंदिरासारखी त्या महाराजांच्या हातात 100 रुपये पण घेतले. हे दक्षिणेश्वर महाराज मंदिर. दक्षिणेश्वर. ए भाऊ, ते काय बघ, चंद्राहिनी मंदिरात बुक्की मरली. ए कोणला बरं धरते? सोर बाजूला हो बर. मला लोटशील. काय कू बरं, चलो रे भागो, बाजूला हो. ती सुटली. तर गाईज आम्ही आता जेवण बनवायला थांबलो. इथे जेवण बनवून जेवायचंय. मग तोपर्यंत आचारी जेवण बनवतायत, मी तुम्हाला दाखवतो बघा. इथे आपली सोहम कॅटरर्सची टीम जेवण बनवते. आणि काल मी मुद्दाम म्हणून आईचा डायलॉग मारलेला, तर आज आईचा डायरेक्ट हेल्प करायला बसल्या. सुमन आहे का? अच्छा, नाचायला गेली ग. सो इकडे नाचायला मी तुम्हाला ते पण दाखवतो. नाचायला आपल्या पब्लिकला, आपल्या कोलीवाड्यातल्या बायकांना नाचायला सांगायची गरज नाही. तिथे ही आमची बस आहे. आमच्या बससोबत दुसरी एक बस येऊन थांबली. तिथल्या बायका पण यांना बघून नाचायला आल्या. हे बघ, तिथल्या बायका पण आल्या आणि यांच्यासोबत नाचायला. नवीन मैत्रीण भेटली.
कोणला आणायचा होता? तिच्या नवऱ्याला. नाचाला सुरुवात कोणी केलेली? ही सगळी पब्लिक इथे येऊन बसली. मग काय हो जा दमल्या तुम्ही दवाते बसा जा. जा ना दमल्या दमल्या हरवल्या. तर चला आमचं जेवण रेडी झालेलं आहे आणि आज मेनू तुम्हाला मी मागून दाखवतो. हे बघा इकडे 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 चपाती, राईस, वरण. काय बोलता काय काय आज मेनू? आज आपला हे सोयाबीन, व्हेज चिकन, दाल मुंडी, दाल, राईस, गुलाबजाम. रुपेश भाऊने काय रुपेश भाऊ बोलता कॅमेरा बंद कर. रुपेश भाऊ सासूने काय केला? 6 गुलाबजाम घेतले. हे रुपेश भाऊ सासूबाईंनी 6 गुलाबजाम घेतले. नाही रुपये सांग. तो इथे व्हेज दाल मुंडी आहे, काय म्हणतो बघ. स्वीट आहे, गुलाबजाम, एक हिस्सा होता, पापड आणि तिकडे जेवला आहे. जमल्याला जेवला दाखव भाऊ, जेवला दाखव. बारीक आहे, कोली में मस्त मस्त आहे. याचं घ्या ना मोठं. भाई गुलाबजाम गोड आहे ना ते? गुलाबजाम गोड नाही बोलतो, बघू दाखव. मला समजलं गोड नाही, एकच 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 एकच. वाव. जाना डायरेक्ट. जेवतो का? हे तिची जेवला तू? अरे खोटे, आता जेवण बनलंय. गुलाबजाम बनले बघ, गुलाबजाम दाखवतो इकडे. हे बघ काय तो टाटा घेईल डायरेक्ट. हे तू भाजी खातो का मच्छी खातो? हा? भाजी खातो का मच्छी खातो? भाजी. गुड बॉय. मम्मी तो भाजी खातो बोलते. 4 टाइम मच्छी खाते ना, भाजी सांगते. काय तुम्ही बघू शकता. तोंडला बोला. सो चला आपण पण जेवण घेऊया आणि जेवूया. आपण लागता का? सगळ्या लेडीज बायका बसल्या जेवायला. आमची वाळी. तुला काय देऊ? तुला काय? ठीक, तो वेज सांग द्या मी. बाबू नक्की का? थांब थांब. बाबू मच्छी पाहिजे का भाजी? भाजी. फिश भाऊ नको तुला? फिश भाऊ नको तुला? काय पाहिजे? फिश भाऊ मग भाजी. चल लाईनला चल, लाईनला चल. मग लाईनला चल. चपाती भाजी का? ते बघ लाईन लावली, तिथून लाईन लावली. मॅनेजर मॅडम तो भाजी म्हणते आज. भाई का काय माहिती बाबा. बाबा लाईनला आहे ना. आहे ना, लाईनलाच आहे ना. भात पाहिजे ना. मम्मा घेते बघ, मम्मा घेते बघ, मम्मा घेते बघ. ओके. आणि इकडे गरमागरम चपात्या आहेत, गरमागरम. हा ना. तर सगळ्यांचं जेवण चालू आहे, आपण पण जेवण घेऊया.
तर चला आमचं जेवण वगैरे झालं, आम्ही निघतो आता आणि मजा येते ट्रिपला. पण आमचे काही मेंबर्स आहेत हा. ते नाही आले, मग आम्ही त्यांना त्यांना मिस करतो. मिस करतो आम्ही. सोनलताई, माही, आम्ही जेवलो नाही, आम्ही जेवलो नाही, आम्ही जेवत पण नाही. आम्ही जेवत नाही सध्या. किती दिवस झाले? जेवला हा नाही, आम्ही नाही जेवतच का, नाही. आमचे ते member आहेत ते नाही आले. कुठं पत्र? आम्ही जेवत नाही. नाही जेवत नाही आम्ही. बारीक व्हायचंय त्यांना, बारीक व्हायचंय. म्हणून तिला वैष्णोदेवीला घेतल्याशिवाय जायचं नाही. जायचं. हा. पाहिलं नाही पाहिलं? आली ना नाही आली ना तर दोन पाय तुम्ही पायाला बघता, रशी तो बांधून आता पोकलन शिकस पडी बाळा तू देशील ना. सुशला. आता आपला प्रवास आहे शेगावचा. जेवण वगैरे झालं, आपण निघूया आता. झालं तुमचं जेवण? राधा इकडे जाम आठवण येते. छान आहे. बाबा 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 बाबा. आई झालं जेवण? जेवण झालं. झालं तुमचं जेवण झालं का? गुलाबजाम किती किती खाल्ले विचार. मला 2-2च दिल्या. बाबा गुलाब हा आम्ही जर्जर खाल्लो. चार खाल्ले, चार. म्हणजे मी एकटाच आहे का 2 खाणार? इमानदारी नाही, मी पण 2. तुम्ही किती खाल्लं सगळे? हा मला त्यानेच 3 दिलं ऑलरेडी. ए, सोमनाथ भाऊ. ए, मग कोणी? त्या याने दिलं. रितेशनी. कोणी? यो रितेश. रितेश का त्याचं नाव? नशीब. हे तूच दिले ना. गुलाबजाम की कोण दिले? हे किती दिले? रितेश. रितेश सर. रितेश सर. झालं जेवण आई? हो, चला.